निहाल ग्रुपच्या माध्यमातून वाढदिवसाच्या अरुण नलवडे यांना खूप खूप शुभेच्छा। मॅच सुरू झाली, पहिला बॉल हेमंत शिंदे जम्बो पहिला बॉल डिलिव्हर केलाय। सुनील सर आपल्याबरोबर जोडलेत, दुसरा बॉल प्रगतीपथावरती तुम्ही पाहताय। अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केलाय, कव्हर रिजन मध्ये अगदी हलक्या हाताने अलॉंग द कार्पेट हा बॉल ढकललाय। सुनील सर एक जबरदस्त स्पर्धा, अफलातून स्पर्धा आणि इथे मात्र मिळालेल्या प्रत्येक खेळाडूंना एक चांगलं प्रदर्शन दाखवावं लागेल आपल्या खेळाचं, कारण अशी संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही। एक चांगली संधी प्राप्त झालेली आहे। पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत उर्फ जम्बो आपल्या गोलंदाजी मार्क वरती तयार होत आहेत। ओव्हर द विकेट न दरम्यानचा पुढचा बॉल। ओ यावेळीला फटका अप्रतिम मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र जर का आपण बघितलं तर आपल्या बोटांची जादू दाखवत असताना लेग कटर इथून मात्र हाताळलाय आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते। जम्बो ढूंढो मेरे साजना हे पाहायला मिळतंय। हा ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, बॉल पाठीमागच्या दिशेने। पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, म्हणजे एक अतिरिक्त रन स्कोर बोर्ड मध्ये जोडू। सुनील सर आपण जर विचार केला ना, पहिल्या मॅच मध्ये जम्बो सरांनी अप्रतिम बॉलिंग केली, कृष्णा सातपुते सरांची अगदी दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतली होती, तशीच बॉलिंग या मॅच मध्ये करतायत पुन्हा एकदा। हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय, अगदी वाईडिश कॉर्नर काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतील, बॉल फेकतील तोपर्यंत एक रन कंप्लीट केली जाते। खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते जम्बो सरांकडून। अफलातून गोलंदाजी आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये इथून मात्र बॅट्समनला शांत ठेवलं जाते। बॅट्समनला पूर्णपणे बेड्या ठोकण्याचं काम इथून मात्र करत असताना हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। चांगली गोलंदाजी, वय वर्ष 50 सध्या सुरू आहे, परंतु क्रिकेट अजूनही त्यांच्या अंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते। लाजवाब क्रिकेट लीजंड खेळाडू आहेत आणि सातत्यपूर्वक उत्तम खेळाडूंची काय खासियत असते याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अगदी मैदानाच्या आतमध्ये जम्बो सरांचा कहर पाहायला मिळतोय, काय बॉल टर्न होत आहेत। अगदी मला स्वर्गीय शेन वॉर्नची आठवण आली, ज्या पद्धतीने लेग स्पिन बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चालले ना, व्हॉट अ बॉलिंग यार, ग्रेट बॉलिंग। जम्बो सर 50 वर्षाच्या पलीकडे तुम्ही गेलात, परंतु एखादा अगदी 19-20 वर्षाचा खेळाडूला अगदी लाजवाल अशी बॉलिंग करताय, जबरदस्त बॉलिंग, याच्यावरती उत्तर नाही। परंतु राजू कंगने चांगलं क्रिकेट खेळले या सीझन मध्ये, चांगली बॅटिंग त्यांनाही करावी लागेल। पुढचा बॉल, हा बॉल उचलला, यस क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये आणखी एक महत्वपूर्ण झेल टिपलाय। पहिल्या विकेटचं पतन राजू कंक यांना परतावं लागतंय। फुटवर्कच नव्हते या फटक्यावरती, थोडीशी ताकद कमी मिळाली आणि तिथे जर का आपण बघितलं तर शरद कोंडाळकर नावाचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला। खूप चांगला झेल तिथे मात्र लॉंग ऑफला क्लिअर केला आणि बॅट्समन आता बाद झालेला। पहिल्या विकेटचं पतन, बॅट्समन बाद होतोय। जड पावलांनी मैदानाच्या बाहेर येत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो, अर्थातच राजू। अगदी राजू कंक यांना परत पाठवलंय, अगदी फुटवर्क फुटवर्क पाहायला मिळालं नाही। जसं मोबाईल मध्ये नेटवर्क महत्वाचं आहे ना, त्यावेळेला तसंच तुम्हाला क्रिकेटमध्ये खेळताना तुम्हाला फुटवर्क महत्वाचं आहे। क्रिकेट मध्ये आपण जर पाहिलं तर अगदी या मॅच मध्ये षटक क्रमांक 1 मध्ये जम्बो सर काय बॉलिंग केली यार, 3 रन फक्त खर्च केले आणि 1 विकेट्स प्राप्त केले। मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन दाखल होईल युनायटेड वाणी टीम कडून, अर्थातच मंदार गुराव शिवडी मुंबईचं क्रिकेट जबरदस्त गाजवलंय, अनेक टीम मधून त्यांना खेळताना पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थाने अगदी प्रेक्षकांना अपेक्षा होती आणि मंदार गुराव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। अफलातून दर्जेदार क्रिकेटर म्हणून त्याची खासियत आहे, नक्कीच त्याच्या नावाचा देखील आम्ही उल्लेख करू, परंतु आता ही मॅच त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे, कारण आयकॉन म्हणून मला या स्पर्धेमध्ये का निवडलंय याचं प्रात्यक्षिक आणि जिवंत उदाहरण त्यांना दाखवावं लागेल। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये शरद कोंडाळकर हा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय। शरदचा पहिला बॉल ओव्हर द विकेटनं शरद निघाला। ओ यावेळीचा तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, स्ट्रॉंग अपील झाली, अपील मध्ये उत्साह, परंतु इथे मात्र पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतात। हो अगदी त्या ठिकाणी नक्कीच अपील झाले, पंचांनी अगदी चर्चा करतायत आणि काय डिसिजन येत आहे हे सुद्धा महत्वाचं असेल। आपण जर पाहिलं शरद कोंडाळकर पहिला बॉल ऑफ स्टंप वरती ऑफ स्टिक वरती मारा केला होता, ऑफ स्टिक उडवले का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आणि यस
आउट आहेत. सांगितलं इथे क्लीन बोल्ड केलंय, म्हणजेच अगदी उजवी एसटी वागवली, महत्वाची विकेट प्राप्त होते. अरुण नलावडे ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना अगदी स्वस्तात परत पाठवलंय. ही खासियत आहे विकेट टेकर बॉलर म्हणून शरद कोंडाळकर यांना सातत्यपूर्वक ओळखलं जातं. परिचय त्यांचा दाखवत असताना या मॅच मध्ये आणि पहिलाच बॉल हाताळत असताना मात्र आपल्या संघाला अर्थातच वेदांत 11 या टीमला त्यांनी विकेट मिळवून दिलेली आहे. योग्य टप्प्यावरती त्यांनी बॉल हाताळला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि बॅट्समनला आता बाद केलेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 मध्ये दाखल झालाय सतीश चव्हाण. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इंडिया नंबर 4 मध्ये तो सध्या बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. पाहूया पहिल्याच बॉल वरती विकेट आली, परंतु या बॉल वरती आता काय घडणार. सतीश चव्हाण सालोशी गावचे खेळाडू आहेत. जसं महाबळेश्वर जर तुम्ही म्हटलं ना सीएसटी स्टेशन महाबळेश्वरला म्हणाल ना, तर अगदी सीएसटी स्टेशन किंवा चर्चगेट पासून आपण 3 लाईन मध्ये मुंबईचा उल्लेख आपण करतो. मग वेस्टर्न लाईन असेल, सेंट्रल लाईन असेल आणि हार्बर लाईन असेल. अगदी कोयना, सोळशी, कांदाटी अगदी 3 लाईन आहेत. त्याच्यामध्ये आपण जर विचार केला कांदाटी विभागातील हा खेळाडू आहे, सालोशी गावचा खेळाडू. आणि एक गाव 11 क्रिकेट असो, तालुक्याच्या क्रिकेटमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. परंतु आज एक मोठ्या स्टेजवरती मोठ्या व्यासपीठावरती चांगली बॅटिंग करावं लागेल. शरद कोंडाळकर अगदी कोपरखेरणे गाव एंडकडून बॉलिंग करतात. बॉल क्रमांक 2. या बॉलला हलक्या हाताने ऑन साइडला फक्त ढकललाय. अगदी अलॉंग द कार्पेट बॉल क्षेत्ररक्षकाने पोहोचेल तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र स्ट्राईक इनला ज्या बॅट्समनची सर्वच प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते तोच मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मंदार गुरव षटकारांचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. परंतु आता या मॅच मध्ये कशा रीतीने खेळ दाखवणार हे देखील पाहणं गरजेचं. मोठ्या फटक्यांसाठी मोठ्या खेळासाठी तो जाणला जातो, परंतु त्याच्या अगेन्स्ट आता शरद कोंडाळकर सध्या गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तयार होत आहेत. ओ यावेळीचा बॉल जर का आपण पाहिला तर सरळ सोडून दिला. पंच आपल्या हातांचा पिसारा फुलवत आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल म्हणजेच हा बॉल बॉलर शरद कोंडाळकर यांना पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. अगदी उजव्या एसटीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय, परंतु खूप बाहेर होता बॉल. पंचाने अगदी नजर रोखून ठेवली, सांगितलं हा वाईट बॉल आहे. एसट्यांच्या मागे पाहताय तुम्ही निपाणी गावचा सितारा अगदी सागर सुतार यांना पाहताय. अगदी KSK ची खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा बॉल जबरदस्त स्ट्रोक आहे. ओव्हर द कव्हर बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मंदार गुरव ब्रँडेड स्ट्रोक बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय तो चौकार. काय फटका सजवला, मनगटाच्या साह्याने स्ट्रोक सजवला. फुटवर्कचा चांगला वापर आणि ओव्हर द कव्हर हा फटका त्यांनी सजवला. त्या झोन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता हा विचार त्यांनी माइंड मध्ये सेट केला आणि त्यानंतर मात्र हा ओव्हर द कव्हरचा फटका आपण पाहिला. 4 रन चौकार. 9 धावा स्कोरबोर्ड ती लागतायत आतापर्यंत. युनायटेड वाळणे या संघाच्या शरद कोंडाळकर अगदी कोपरखेरणे एंड कडून बॉलिंग करताना आपण त्यांना पाहतो. एक चांगले खेळाडू आहेत, परंतु मंदार गुरव ओपन क्रिकेट ते खेळतायत. ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाचा चौकार पायीच्या रूपामध्ये जाईल, परंतु धावा महत्वपूर्ण येत आहेत त्या 4. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धावफलकावरती आता रन जर आपण पाहिले तर एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. स्विचिटचा फटका म्हणजेच दुधारी तलवार लागला तर आघात नाही तर बर्बाद करून देणारा हा फटका आपण सातत्यपूर्वक पाहिला. परंतु इथे जर का आपण बघितलं तर नशिबाचा हा चौकार मिळाला. पुन्हा एकदा शरद कोंडाळकर तयार होतात. पाहूया आता या बॉलवरती कशा रीतीनं ते बॅटिंग करतील. मंदार गुरव यांच्यासाठी निघालेत. यावेळीला पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु याही वेळेला मात्र मंदार गुरव यांना पूर्णपणे शांत ठेवलं जाते. चांगली गोलंदाजी चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. वाई एक्सप्रेस रेणावळे गावचा हा खेळाडू. आणि वाई तालुका म्हटलं ना की पहिले टॉप 5 ऑलराऊंडर मध्ये खऱ्या अर्थाने शरद कोंडाळकर यांचं नंबर 1 ला नाव घेतलं जातं. आज आपली कला दाखवतायत. काय बॉलिंग करतायत यार. प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावरती टाकला जातोय. पुढचा बॉल शरद कोंडाळकर यांचा.
हा बॉल खोलवर टप्प्याचा इथे ऑन साइडला या बॉलला वळवलंय डीपला क्षेत्ररक्षक वेगाने येतील बॉलवरती तोपर्यंत मात्र दोन्ही बॅट्समननी 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. शरद कोंडाळकर चांगली bowling केली. या षटकामध्ये धावा त्यांनी किती दिल्या हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. 11 धावा त्यांनी खर्च केल्या. चांगली bowling केली. एकूण धावसंख्या स्कोरवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर युनायटेड वाणी टीम जाऊन पोहोचते 14 धावांवरती स्कोरवरती जाऊन पोहोचते. शिंदे पहिलं षटक 3 धावा 1 विकेट प्राप्त केली परंतु सेकंड ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं शरद कोंडाळकर आले खर्च केल्या महत्त्वाची षटक होतं आणि त्या षटकामध्ये टोटल धावसंख्या 14 धावांवरती युनायटेड वाळणेची पोहोचले. सर आपण विचार केला ना 5 षटकांचा सामना आहे 60 प्लस धावा तुम्हाला इथे ठेवाव्या लागतील. हो, नक्कीच कारण जर का आपण बघितलं तर मुंबईची क्रिकेटची मंडळी म्हणून या भूमिपुत्र क्रीडांगणाला ओळखलं जातं. या क्रीडांगणावरती 90 धावा देखील चेस झालेल्या आहेत. हा रेकॉर्ड आहे या क्रीडांगणाचा. परंतु आपल्या धावफलकावरती जास्तीत जास्त धावा इथून तुम्हाला रचाव्या लागतील. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या जर का आपण बघितलं अर्थातच युनायटेड वाळणी या टीमला आता चांगलं क्रिकेट त्यांना खेळावं लागेल. मंदार गुरव यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. मंदार गुरव म्हणजे षटकारांचा बादशाह म्हणून त्यांची ख्याती आहे या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती. परंतु या मॅच मध्ये आता त्यांच्या बॅटमॅनला मोठे फटके येतील का हा प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झाला आहे युनायटेड वाळणी या टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये. आता या दोघांमध्ये बॅटर चांगले रंगणार आहे कारण गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात हेमंत शिंदे अफलातून गोलंदाजी आतापर्यंत करत आले या स्पर्धेमध्ये. आता त्यांच्या अगेन्स्ट आणखीन एक ऑल इंडिया आयकॉन सध्या खेळतोय मंदार गुरव. बॅटल दोघांमध्ये चांगलं रंगणार आहे. अगदी हेमंत शिंदे जम्बो सर पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 मध्ये वैयक्तिक आले ते हा बॉल अगदी हलक्या हाताने खेळले फक्त बॉलला पुश केले अगदी 30 यार्ड मध्ये हा बॉल फील्ड केला जाईल परंतु एका धावेपासून दोन्ही बॅट्समनला तुम्ही थांबवू शकत नाही. सुनील सर हे दिमागाचं क्रिकेट आहे. चांगल्या बॉलला इथे सन्मान दिला जातोय कारण हेमंत शिंदे जम्बो सर आतापर्यंत चांगली बॉलिंग केली या स्पर्धेमध्ये. चांगल्या बॉलला सन्मान देणं चुकीच्या बॉलचा समाचार घेणे ही सुनील गावस्करांची शिकवण होती आणि त्याच क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहावयास मिळालं. पुन्हा एकदा हेमंत शिंदे तयार होत आहेत गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. अगदी पुढचा बॉल असेल स्ट्राइक एंडला तुम्ही बॅटर पाहताय वाटव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न बॉल थोडासा लेट येतोय लेग स्पिनचा मारा आहे. डुंडो डुंडो रे मेरे साजना काय बॉलिंग होते यार जबरदस्त बॉलिंग. ही बॉलिंग पाहण्यासाठी ना प्रेक्षकांनी गर्दी केली. हेमंत शिंदे जम्बो रुळे गावचे खेळाडू आपली छाप सोडतायत या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर आणखी टर्न होतोय बॉल येतोय तो डॉट बॉल. सुनील सर अफुल्लातून बॉलिंग बॅट्समनला रीड केलं जातं. बॅट्समन जशा प्रकारे शॉट खेळणार आहेत तिथे मात्र फील्ड प्लेस लावला जातोय. बॅट्समनला पूर्णपणे रीड केलंय. यावेळेला फटका दमदार आहे. मी एकदा चुकेल मी दुसऱ्यांदा चुकेल परंतु मी तिसऱ्यांदा चुकणाऱ्यातला नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ फेकून दिला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना बिग 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 षटकार. एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेगला या बॉलला ज्या पद्धतीने आडव्या बॅटनी खेचला वाऱ्याचा वेग त्या दिशेने आहे. बॉल अगदी वाऱ्याच्या वेगाने सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि महत्वाचा षटकार आलाय टीमसाठी. आणखीन एक इथे मात्र बॉलिंग स्वीप करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला नाही आणि तिथे मात्र टप्पा पडल्यानंतर या बॉलनं यष्टी रक्षकाचा वेध घेतला. जर का आपण बघितलं तर मोठा फटका आल्यानंतर एका चांगल्या खेळाडूची खासियत असते त्यानंतरचा पुढचा बॉल कसा टाकावा हे त्यांना सांगण्याची गरज नसते आणि तेच एक चांगला बॉल आपण पाहिला. आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न दुर्बलून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती आता बॅट्समनला इथून संयम दाखवावा लागतोय. बघता बघता ओव्हर नंबर जर का आपण पाहिलं तर 3चा खेळ आता इथे संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण बघतोय 2वर 2 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 22 धावा स्कोरबोर्डती लागतायत युनायटेड वाळणे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे अगदी 1.5 मिनिटाचा. पाणीची व्यवस्था करा खेळाडूंसाठी
आणि जर आपण विचार केला ना 22 धावा स्कोरबोर्डती लागल्यात, आणखी काही धावा तुम्हाला या 2 षटकांमध्ये स्कोरबोर्डती लावाव्या लागतील वाळणे टीमला. परंतु वेदांत 11 या संघाचा विचार केला ना, बॉलिंग खूप चांगली केली. आता या 3 षटकांचा विचार केला तर स्पर्धा तुम्ही पाहताय, स्पर्धा अनुभवताय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक 1 चा थरार तुम्ही पाहताय. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्व ज्यांनी ही स्पर्धा साक्षात उतरवली, अर्थातच वानवली गावचे सुपुत्र, आणि खऱ्या अर्थाने महाबळेश्वर तालुक्याला त्यांच्यावरती अभिमान असेल, कारण एक वेगळी ओळख या महाबळेश्वरला निर्माण करून देण्याचं काम ही स्पर्धा नक्की करेल. कारण या स्पर्धेला तुम्ही जर प्रेक्षक पाहिले, ज्या पद्धतीने ही स्पर्धा 22 यार्डच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली जाते, प्रेक्षक त्या ठिकाणी लाईव्ह जोडलेत, म्हणजे ही स्पर्धा महाराष्ट्र नव्हे तर भारत देशामध्ये पोहोचते. आणि एक यशस्वी स्पर्धा म्हणून महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 ही स्पर्धा राहील, यामध्ये 3 मात्र शंका नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया अजूनही 12 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत, आणि या 12 बॉल मध्ये आता किती धावांचा डोंगर इथून मात्र रचला जाईल, किती धावा धावफलकावरती जोडल्या जातील. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज झाला आहे. अर्थातच जर का आपण पाहिलं, मयूर शिंदे आणखीन एक KSK महाबळेश्वर परिसरातील असोसिएशनचा एक जबरदस्त खेळाडू. ऑक्शनच्या दरम्यान 10 संघांनी मात्र त्याच्यावरती बोली लावली होती. असा मात्र जबरदस्त, आय थिंक 10,000पेक्षा जास्त बोली त्याला ऑक्शनच्या दरम्यान लागली गेली. असा मात्र मयूर शिंदे सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्याच्या अगेन्स्ट आता बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळणार आहे. सतीश, पाहूया सतीश आणि मयूर यांच्यामध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. मयूर निघाला ओव्हर द विकेट न. पाहूया दरम्यानचा मयूरच्या स्पेल मधील हा पहिला बॉल. ओ फटका अप्रतिम, समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल फॅब्युलस स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. हवा का झोका, बल्लेबाज को मिला मौका, हे लगा शानदार छक्का. काय स्ट्रोक होता, अप्रतिम स्ट्रोक होता. स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला येऊ दिलं, बॅटचा फेस ओपन केला, अगदी स्ट्रेट बॅटनी या बॉलला उचलला, अगदी साइड स्क्रीनच्या बाजूला जाऊन हा बॉल आदळलाय. सतीश चव्हाण, मॅन फ्रॉम सालोशी, अप्रतिम जबरदस्त भयानक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले, परंतु थोडेसे फंबल होत असताना तिथून मात्र एक धाव सहजरित्या कंप्लीट केलेली आहे. आता स्ट्रायकिंग इनला मंदार गुरव आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया त्यांच्या बॅट मधून आता मोठे फटके येतील का. मयूर सुनील शिंदे सर, समजण्या पलीकडचा फटका आहे. तुम्ही स्ट्रेट बॅटनी जर तुम्ही चांगली बॅटिंग करताय तर आडवी बॅट, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याची गरज नाहीये. सतीश चव्हाणची मी बॅटिंग पूर्ण KSK मध्ये पाहिले, खूप चांगली बॅटिंग करतात आणि समोरच्या दिशेने V मध्ये खूप चांगले खेळतात, परंतु अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं गरजेचं नाही. मंदार गुरव स्ट्राईक एंडला आलेत. मयूर शिंदे KSK चा उभारता सितारा बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. KSK वर्सेस कुलागट सामना पाहायला मिळतोय. ओ यावेळेचा फटका फसला, बॉल हवेत पकडलाय झेल आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. दुर्भाग्य म्हणावं लागेल मंदार गुरव यांचं, कारण फुलटॉस बॉलला त्यांना बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडता आलं नाहीये. थोडेसे स्वतःवरती नाराज असतील आणि इथे मात्र विजय होतोय तो अर्थातच KSK महाबळेश्वर परिसरातील गोलंदाजाचा. अर्थातच मयूर शिंदेने एक जबरदस्त विकेट मिळवून दिलेली आहे आपल्या टीमला. ऑल इंडिया आयकॉनला त्यांनी बाद केलंय आणि बॅट्समन आता बाद झालेला. मोठा धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या युनायटेड वाळणे या टीमला. 3 गड्यांच्या मोबदल्यात आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 29 धावा. 29 वरती 3 अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते युनायटेड वाळणे या टीमची. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि त्यांचं नाव आमच्यापर्यंत समजणं गरजेचं असेल. संकेत जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर संघ अडचणीत आहे, युनायटेड वाळणे संघ, आणि या अडचणीच्या काळामध्ये बॅटिंग चांगली करावी लागेल.
आणि जर विचार केला ना तर सतीश चव्हाण यांच्याकडे ते टॅलेंट आहे, त्यांच्याकडे ते स्ट्रोक आहेत, आक्रमक फलंदाजी करणं हा त्यांचा नॅचरल गेम आहे. आणि त्यांच्यासोबत आता डावखुरे फलंदाज संकेत जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मयूर शिंदेचं मी कौतुक करेन, अगदी लो फुलटॉस बॉल होता. हा बॉल जसं आपण पाहतो की ट्रॅव्हल होत असताना थोडासा खाली 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 येत होता. आपण बाहेर ॲज अ प्रेक्षक ॲज समालोचक आपल्याला बॉल सोपा वाटतो, परंतु तो बॉल ज्या पद्धतीने आला, विकेटचं पतन झालंय. पुढचा बॉल यावेळीचा आणखीन एक तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या खेळपट्टीचा या गोलंदाजाला अंदाज आहे, कारण धर्मवीर चषक अक्षरशः आपल्या गोलंदाजीने या खेळाडूने गाजवला होता. असा मात्र नामांकित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती देखील आपल्या नावाचा ठसा या खेळाडूने उमटवलेला आहे. असा मात्र एक जबरदस्त खेळाडू KSK महाबळेश्वर क्रिकेटने दिला. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, खोलात टाकला होता आणि तिथे मात्र खोदून काढले या बॉलला. एक धाव कंप्लीट झाली, चांगली फिल्डिंग आणि सिंगलच्या मदतीनं आता धावफलकावरती पुन्हा एकदा वाढ आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. 30 धावा स्कोरबोर्ड ती लागतायत. चांगली बॉलिंग आतापर्यंत वेदांत 11 संघाने केले आणि परिपूर्ण श्रेय याचं हेमंत शिंदे जंबो सर यांना जातं, कारण ते ज्या पद्धतीने मॅचला सुरुवात करतायत, पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला समोरच्या टीमला पाठवतायत आणि बाकी जे बॉलर्स आहेत त्यांनी अगदी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून बॉलिंग केले. गुड बॉलिंग वेदांत 11. शेवटचा बॉल आपल्या स्पेल मध्ये हाताळत असताना यावेळेला कमी गतीने टाकलेला हा बॉल, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येतात, चांगली फिल्डिंग, बॉलला गॅदर करतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत मात्र एक धाव, एक सिंगल इथून मात्र प्राप्त झालेली आहे. बघता बघता ओव्हर नंबर 4 चा देखील खेळ आता संपलाय आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात रन्स आपण बघतोय 31 धावा. म्हणजेच अजूनही संतोष सर 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये किती धावा यायला हव्यात? अगदी शेवटचं षटक बाकी आहे टीम वाळणे युनायटेड साठी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समाचार घ्यावा लागेल. या 6 बॉल मध्ये कमीत कमी 20 ते 22 धावा येणं गरजेचं असेल. 50+ धावसंख्या जर इथे युनायटेड वाळणे संघाने जर उभारली ना तर युनायटेड वाळणेच्या बॉलिंग मध्ये दम आहे, रोखू शकतात समोरच्या टीमला. आणि जर वेदांत 11 संघाचा विचार केला, पाठीमागच्या मॅच मध्ये त्यांनी 49 धावा त्यांना करता आलेल्या नाहीयेत, म्हणजे कुठेतरी 50+ धावा तुम्हाला करावा लागतील आणि सामना चुरशीचा होईल नक्कीच. संतोष सर, यस 50+ धावा व्हायला हव्यात, परंतु ही खेळपट्टी गोलंदाजाला देखील चांगली साथ देतीये आणि फलंदाजाला देखील चांगली साथ देतीये. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जिथे मात्र वेदांत 11 आणि चौनेश्वर 11 या दोन टीमच्या दरम्यान आपण ती मॅच पाहिली, जिथे धावफलकावरती 49 धावा होत्या आणि त्या धावा डिफेंड केल्या अर्थातच चौनेश्वर 11 या टीमनं. अगदी वेदांत 11 या संघाला ऑल आउट केलं होतं. ही खेळपट्टी बॅटर आणि बॉलर साठी चांगली पोषक ठरतीय, परंतु आता गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 5 मध्ये प्रतीक आलाय बॉलिंग मार्क वरती. तुम्ही पाहताय अगदी वाशी एंड कडून बॉलिंग साठी सज्ज होतोय. शेवटचं षटक आहे. युनायटेड वाळणे संघ बॅटिंग करत असताना 31 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. परंतु ज्या पद्धतीने सतीश चव्हाण सालोशी चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, मोठे स्ट्रोक खेळायला मी नेहमी त्यांना पाहतो. आणि नॉन स्ट्राईकला संकेत जाधव मॅन फ्रॉम वाळणे. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल प्रतीक यांचा. हा पहिला बॉल फुलटॉस बॉल, त्याच्यावरती लेग साइडला जबरदस्त टोला, बॉल चाललाय 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी या बॉल वरती येतोय तो चौकार. फुटवर्क दर्जेदार, शॉट सिलेक्शन बहारदार, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4, येतोय चौकार. अगदी टीव्ही अंपायर कडे हा निर्णय आलाय बिमर नो साठी. अगदी आमचे टीव्ही अंपायर या ठिकाणी पाहतील. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता 22yard.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. सचिन शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. क्या बात आहे, अप्रतिम दर्जेदार थेट प्रक्षेपण केलं जाते. सकाळपासून तुम्ही जर पाहिलं ना, अगदी पहिल्या मॅचला 1100 ते 1200 लाईव्ह व्ह्युअर्स होते. तदनंतर तुम्ही जसे जशी ही स्पर्धा पुढे जाईल लाईव्ह प्रेक्षक जोडले जातील. अगदी टीव्ही अंपायर या ठिकाणी जाच करतायत या बॉलची. अगदी काही सेकंदांमध्ये हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, कारण नो बॉल आहे का हे पाहिलं जात आहे.
महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक 1 साजरी केले जात आहे. स्पर्धेचे सर्वे सर्वा स्पर्धेचे जनक अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली जाते. अगदी टीव्ही अंपायरचा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पुन्हा एकदा पाहिलं जात आहे रिप्ले मध्ये, पुन्हा पुन्हा आम्ही पाहतोय कारण निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही अचूक पोहोचवू. या स्पर्धेसाठी पंचांचं पॅनल पाहिलं तुम्ही तर अगदी tenniscricket.in चे नामवंत पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पंचांचा निर्णय येईल. कल्याणी गोरपडे सर आहेत, सूर्यकांत आडाव सर आहेत, शशी साटम सर आहेत, धनंजय कोळी सर आहेत. फेअर डिलिव्हरी आहे, नो बॉल नाहीये, म्हणजेच या बॉलवरती चौकार असेल. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, पुढे काय होईल? 5 बॉल अजूनही बाकी आहेत. आणि वेदांत 11 संघ बॉलिंग चांगली केली. शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र प्रतीकला किती रन मारले जात आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. सालोशी टीमचा डाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये आहे. सतीश चव्हाण चांगली बॅटिंग नेहमी केली, परंतु आज गरज आहे संघाला. युनायटेड वाळणे या टीमसाठी खेळतायत. प्रतीक बॉलिंग मार्कवरती सज्ज होतील. जे मोठे फटके यायला हवे होते ते मोठे फटके आता यायला सुरुवात झालेली आहे, कारण पहिलाच बॉल वरती चौकार आपण पाहिला संकेतच्या विरोधात. यावेळेला फटका भरपूर हवेत. उंची जास्त, लांबी कमी आणि विकेटची मिळतीये आम्ही. बॅट्समन बाद झाला. आणखीन एक मोठा धक्का. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत होता त्याला देखील आता परतीचा इशारा दिला जातोय. बॅट्समन सतीश बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी सतीश चव्हाण यांनी शॉर्ट टर्म पुल केला, परंतु बॉल खूप वेळ हवेमध्ये राहिला. शरद कोंडाळकर नो डाऊट नंबर 1 चे फिल्डर आहेत. एक चांगला झेल पकडला आणि सतीश चव्हाण यांना परतावं लागते. त्यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली, परंतु अपयश आलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गौरव जाधव अगदी देवळी गावचे खेळाडू आहेत. देवळी गाव म्हटलं ना, अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर कोयना विभागातील एक नामांकित गाव आहे आणि या गावचा सितारा अर्थातच गौरव जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दोन्ही सख्खे भाऊ अक्षय जाधव आणि गौरव जाधव या स्पर्धेमध्ये खेळतात. चांगलं क्रिकेट त्यांनी 1 गाव 11 मध्ये खेळलंय, परंतु आज मात्र युनायटेड वाळणे या टीमसाठी गौरव जाधवची बॅटिंग या येणाऱ्या 4 बॉल मध्ये महत्वाची राहील. सुनील सर. संतोष सर, नावं मोठी आहेत, परंतु त्या मोठ्या नावांसारखी कामगिरी तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे, कारण ही स्पर्धा मोठी आहे. वर्षभर तुम्ही काय केलं ते तुम्हाला या स्पर्धेमध्ये दाखवायचंय. वर्षभराची मेहनत तुम्हाला आता या स्पर्धेमध्ये दाखवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा संकेत निघालाय. ओ जबरदस्त फटका. बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड, परंतु तिथे पंचांचा निर्णय अद्यापही आला नाहीये. आता पंच पडताळणी करतील आणि यस, पंचांचा निर्णय आला. आणखीन एक मोठा ब्लास्ट आल्याबरोबरच आपला बॅटचा फेस त्याने ओपन केला आणि बॉलला धाडलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. अप्रतिम नेत्रदीपक फटका येतोय. षटकार. वॉटर स्ट्रोक अँड स्टँड अँड डिलिव्हर. गौरव जाधव मैदानाच्या आतमध्ये गेले आणि ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला, वॉट बॅटिंग यार. आला रे आला, गौरव जाधव आला. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय. येणाऱ्या 3 बॉल मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतील हे सुद्धा महत्वाचं असेल. सुनील सर, हे 3 बॉल महत्वाचे आहेत. या 3 बॉल मध्ये तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला जास्तीत जास्त बॉल पाठवावा लागेल. धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड वरती लागते ती 41 धावा. 3 बॉल बाकी आहेत. गौरव जाधव पहिला बॉल जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, ऑन साइडला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. बॉल क्रमांक 4 स्वीप करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. बॉल टप्पा पडल्यानंतर फिरणार आहे. बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना काय घडलंय? रनिंग मध्ये दोन्ही फिल्डरनी बॉल अडवलाय. धावा मात्र वाजवल्यात. क्या बात आहे. 2 धावा स्कोर बोर्ड वरती अंकित केल्या जातील. एक धाव महत्वाची आहे आणि तिथे जर का आपण बघितलं तर धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चांगला प्रयत्न आपण पाहिला. 100% एफर्ट्स तिथे मात्र क्षेत्ररक्षक देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अजूनही तुमच्याकडे बॉल जर का आपण पाहिलं तर 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ओ सर्वात सेफ फटका समोरच्या दिशेला खेळला, परंतु वॉर्ड फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डोळ्याची पारणं फेडणारं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक जर का आपण बघितलं तर
विकास नामक क्षेत्ररक्षक आपण पाहिला जवळ जवळ वॉट सर. फिल्डिंग यार, काय एफर्ट्स होते समोरच्या दिशेने. विकास जाधव कुमठी गावचा खेळाडू आहे पहा. प्रत्येक आपण मी मगाशी चर्चा केली, बॅटिंग आणि बॉलिंग तुम्ही दाखवाल परंतु फिल्डिंग दाखवा, तुमची वाह होईल. स्पर्धा खूप मोठी आहे. सेकंड लास्ट बॉल असेल. ओ हा ऑप्शनच्या बाहेर बॉल आहे. पंचांनी नजर रोखून ठेवली, सांगितलं हा लीगल बॉल आहे. शेवटचा बॉल होता, येतोय तो डॉट बॉल. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 45 धावा. 46 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. वेदांत 11 या संघासमोर 46 रन्स तुम्हाला कराव्या लागतील जिंकण्यासाठी. टॉस साठी जाऊया, जिथे मात्र महत्वाचा टॉस होईल दोन टीम मध्ये. एका बाजूला टीम असेल मातोश्री 11 जतीनदादा धनावडे यांची टीम, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही टीम पाहाल श्री चौनेश्वर 11 पंकजदादा वाडकर यांची टीम. एक मोठी बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया आशिष यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर जाऊया नेक्स्ट मॅचचा टॉस. आणि नेक्स्ट मॅच महत्वाची मॅच चौनेश्वर 11 विरुद्ध मातोश्री 11 या दोन संघांमधली मॅच. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर ऑल इंडिया आयकॉन मातोश्री 11 संघाकडनं केतन म्हात्रे, वाकलन गावचा सीतारा बायकर मॅन, आणि दुसऱ्या बाजूला चौनेश्वरी 11 या संघाकडनं अर्थातच गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णास लक्ष्मण सातपुते. या दोन संघांमधली बिग फाईट, बिग बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी नक्कीच यायचंय. निहाल दादा सकपाळ यांची शुभ हस्ते मात्र हा टॉस मात्र घेतला जाईल. तर न्यू टॉस आहे या मॅच साठी. हेड आणि टेल कॉल कोण देईल? मातोश्री 11 कॉल देईल. निहाल दादांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस, स्विंग द टॉस. हेड असा आवाज दिलाय आणि टेल आलाय आणि टॉस मात्र जिंकलाय श्री चौनेश्वर 11 या संघाने. निर्णय काय असेल? पहिली मॅच तुम्ही जिंकले आहेत आणि टॉस तुमच्या बाजूने राहिलाय. आम्ही पहिली फलंदाजी स्वीकारू, कारण कृष्णाला लवकर जायचं आहे. फलंदाजी घेतो, बाकी काही रिझन नाहीये. आणि, तुझ्या बाजूने टॉस राहिला नाहीये आणि समोरची टीम देखील आपण पाहायला गेली तर अगदी भन्नाट फॉर्म मध्ये असलेली ही टीम. केतन मात्र अर्धशतकी खेळी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. काय स्ट्रॅटेजी असेल आणि कशा पद्धतीने पाहतोयस? स्ट्रॅटर्जी काय नाही, जी नॅचरल गेम आहे ते सर्वांना सांगितले, त्यांना तुमच्या परीने खेळा. आणि समोर पण चांगला आयकॉन आहेत आणि आमच्यात पण चांगले आयकॉन आहेत. तर जास्त वेळ न घेता दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. टॉस जिंकलाय अर्थातच चौनेश्वरी 11 या संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय अर्थातच मातोश्री 11 संघाला फिल्डिंग करण्यासाठी. थँक्यू सो मच. जाऊया ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. टॉस मध्ये काय घडलंय तर टीम श्री चौनेश्वरी 11 संघाने टॉस जिंकला. प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. अगदी सुमित मालुसरे यांनी सांगितलं की कृष्णा सातपुते यांना दुसऱ्या स्पर्धेसाठी जायचंय. 70 बिग बॅश वलसाडला जी बडोदा या ठिकाणी स्पर्धा चालली त्या स्पर्धेसाठी कृष्णा सातपुते यांना निघायचंय आणि त्यासाठी त्यांनी प्रथम फलंदाजी केली. परंतु मित्रांनो, कृष्णा लक्ष्मण सातपुते हे नाव अगदी प्रत्येकाच्या मनामनात आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जर विचार केला ना, संपूर्ण भारत नव्हे तर जगभरामध्ये त्यांचा त्यांना आवडणारा प्रेक्षक अगदी ज्या पद्धतीने मी सांगितलं की सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा फॅन अगदी भारत नव्हे तर जगभरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आहे. तसंच टेनिस क्रिकेटचा विचार केला ना तर कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचा फॅन अगदी भारत देशामधले प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आहे. अगदी त्यांची वाहवा जर आपण पाहिलं ना तर इंटरनॅशनल क्रिकेट हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, स्टीव्ह वॉ यांनी सुद्धा कृष्णा सातपुतेच्या बॅटिंगची वाहवा केली. 28 बॉल मध्ये तब्बल 28 बॉल मध्ये सेंचुरी पूर्ण करणारा
कृष्णा लक्ष्मण सातपुते या स्पर्धेमध्ये खेळतोय. त्याचबरोबर सर्वात 57 बॉल मध्ये 159 धावा करणारा अर्थातच करवार कर्नाटक या ठिकाणी इनिंग खेळणारा कृष्णा लक्ष्मण सातपुते या मॅच स्पर्धेमध्ये खेळतोय. आणि त्यांच्या समोर अगदी आपण जर नाव पाहिलं तर केतन म्हात्रे. 35 बाईक त्यांच्या नावावरती आहेत मित्रांनो, 35 बाईक विचार करा. आणि 4 4 व्हीलर्स आहेत. केतन म्हात्रे या स्पर्धेमध्ये खेळतात. येणारी मॅच असेल, परंतु या मॅच कडे जाऊया जिथे मात्र पंचांनी इशारा दिलाय की मॅच सुरू होते. किशोर नलावडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी तयार होतील. वाळणे एक्सप्रेस नावाने हे अगदी संपूर्ण केएसके मध्ये प्रसिद्ध आहे. तर बॅटिंग साठी जर तुम्ही पाहिलं तर सन्माननीय नितीनजी पाटील दादांचं या ठिकाणी मुकादम आहेत. या दादांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम आपलं देखील आम्ही या त्याबरोबर अमरदादा कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील आम्ही या महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम. अगदी बॉल क्रमांक 2 आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न येतोय तो डॉट बॉल. किशोर नलावडे हे नाव तुम्हाला ना लक्षात ठेवावं लागेल. ज्या ज्या वेळेस केएसके ची चर्चा होते ना, बॉलरचं नाव येतं किंवा बॉलर बद्दल चर्चा होते ना, तर पहिल्या टॉप 5 मध्ये खऱ्या अर्थाने किशोर नलावडेचं नाव तुम्हाला केएसकेच्या पटलावरती तुम्हाला घ्यावं लागेल. पहिले 2 बॉल डॉट आलेत. बॅट्समनचं नाव अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. ही शोकांतिका आहे मित्रांनो. 12th मॅन तुमचा आमच्यापर्यंत नाहीये. हा बॉल ऑफस्टॉमच्या बाहेर आहे. पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा वाईट बॉल आहे. किशोर नलावडे यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. स्पर्धा मोठी आहे मित्रांनो, लक्ष द्या. अशा चुका व्हायला नको. लक्ष द्या. 12th मॅन बॅटिंग करणारा संगम. यावेळीचा स्ट्रोक तर चांगला. तिथे मात्र दुर्वरून बॉलच्या मागे फिल्डर येतात. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव कंप्लीट केली जाते. आणि 2 धावा आता भरपूर वेगाने आता कंप्लीट झालेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल. बॅट्समन सागर बरोबर कोण आहे दुसरा? काय कदम? अच्छा, माफी असावी. प्रतीक कदम खुल्या गटातील खेळाडू आहेत आणि बॅटिंग करतायत मित्रांनो. त्यांची नावं पूर्णपणे आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. पुढचा बॉल किशोर यांचा. हा बॉल मिसटायमिंग स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक लांबून जातील तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे. पाहूया या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा काढणं चान्सेस असतात बॅट्समनला. यावेळीला फटका अप्रतिम. लाजवाब स्ट्रोक. बॉल हवेत आणि उलट्या दिशेला धावत असताना अप्रतिम झेल पकडला. काय झेल पकडला. शेवटपर्यंत बॉल वरती नजर ठेवली. मुखाच्या क्षणी आपल्या हातांचा जर का आपण बघितलं तर वापर केला गेला आणि तिथे मात्र आपल्या उंजळीमध्ये या बॉलला गॅदर केलेला. बॅट्समन बाद झाला. पहिला धक्का बसला. व्हॉट अ कॅच. सुपर्ब कॅच. अगदी उलट्या दिशेने आज ज्यांचा वाढदिवस आहे अरुण नलावडे. व्हॉट अ कॅच यार. अगदी 1983 मध्ये कपिल देव सरांनी जो झेल घेतला होता आणि तदनंतर अगदी भारत देशाने तो वर्ल्ड कप जिंकला होता. मी म्हणेन ही जी कॅच पकडली ना, अगदी मॅच पकडली की काय हे येणाऱ्या काही बॉल्स मध्ये काही षटकांमध्ये समजेल. अप्रतिम झेल. अगदी वाळणे गावचा प्रत्येक खेळाडू पा किशोर नलावडे बॉलिंग करतायत. तर अगदी ज्यांचा वाढदिवस आहे अरुण नलावडेने हा झेल पकडलाय. ज्या पद्धतीने महाबळेश्वर तालुक्यामध्ये पुस्तकांचं गाव म्हणून बिलार गावाला ओळखलं जातं ना, अगदी मित्रांचं गाव कुठलं म्हणायचं असेल ना तर ते गाव आहे वाळणे गाव. अनेक मित्र, चांगले मित्र तुम्हाला वाळणे गावामध्ये भेटतील. महाबळेश्वर तालुका जर का आपण बघितलं तर स्ट्रॉबेरी साठी प्रसिद्ध आहे. तिथे मॅप्रो गार्डन प्रसिद्ध आहे. आणि जर का आपण बघितलं तर थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर तालुक्याकडे पाहिलं जातं. आणि त्याच महाबळेश्वर तालुक्याची अफलातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024. यावेळीला फक्त आणि फक्त या बॉलला दिशा दिलेली आहे.
या बॉलवरती रन्स कोणत्या प्रकारचे मिळणार नाहीये, म्हणजे डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 1 गडी बाद 4 धावा. वॉट अ बॉलिंग यार, जशाच तसं उत्तर या मॅच मध्ये दिलंय आणि मला वाटतंय किशोर नलावडे यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. फक्त 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट्स प्राप्त केली. वॉट अ बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. अगदी जिथे मात्र 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सत्र क्रमांक 2 मध्ये युनायटेड वाळणे संघाला बॉलिंगची अपेक्षा होती, ती बॉलिंगची अपेक्षा पूर्ण कुणी केली तर किशोर नलावडे यांनी फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट्स प्राप्त केले. आता उर्वरित 4 षटकांमध्ये धावांची गरज आहे, 42 धावांची गरज. सामना कोणाच्या बाजूने जाईल हे महत्वाचं राहील, कारण वेदांत 11 या संघाने पहिली मॅच गमावले. या मॅच मध्ये त्यांना विजय प्राप्त करणं गरजेचं असेल, परंतु युनायटेड वाळणे हा संघ इथे ही मॅच सोडणार नाहीये. 24 बॉल मध्ये 42 धावा करायच्या आहेत. आता सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज झाला. साइड स्क्रीन एंडच्या बाजूने मात्र तो गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सचिन शिंदे. सचिन शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. रोळे गावचा हा सीताराम गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पहिला बॉल हाताळण्यासाठी सचिन तयार. ओ फटका अप्रतिम आहे. शॉर्ट बॉल हा पंप पूल केलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. येतो आहे महाबळेश्वर चॅम्पियन लीग ब्रँडेड धमाकेदार हा चौकार. अगदी वेदांत कदम यांची बाट बोलायला लागले. पहिलाच बॉल होता जिथे मात्र तुम्ही पाहताय सचिन शिंदे बॉलिंग मार्क वरती आणि पहिला बॉल बाउन्सर होता. अगदी बाउन्सरचा समाचार घेतलाय. पाठीमागच्या दिशेने बॅटची कडा, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मॅच जबरदस्त होईल, कारण या मॅच मध्ये 46 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक चांगलं आलंय. सचिन शिंदे KSK महाबळेश्वर प्रीमियर लीगचे बेस्ट बॉलरचा किताब त्यांना मिळालाय. या स्पर्धेमध्ये खेळतायत. या बॉलवरती आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चुकी केली. मिस फिल्डिंग, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. आणखी एक दिमागदार स्टाईल मध्ये ठोकलेला अप्रतिम चौकार. 4 धावा. इंडिया गेटच्या मधनं म्हणजेच दोन्ही पायांच्या मधून फिल्डरचा हा बॉल फरार झाला आणि त्या बॉलवरती 4 धावा मिळाल्या. अफलातून स्ट्रोक होता, परंतु तिथे मात्र मिस फिल्डिंग झाली आणि त्याचा मोबदला म्हणजे या 4 धावा. अगदी युनायटेड वाळणे संघ पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात, परंतु सचिन शिंदे 2 बॉल 2 चौकार आलेत. मिस फिल्डिंग झाले, कमबॅक करावं लागेल. एक चांगला बॉल त्यांना हाताळावा लागेल, कारण समोर आहे खुल्या गटातील आयकॉन खेळाडू प्रतीक कदम. ओ हा बॉल ऑफस्टॉमच्या बाहेरचा बॉल. तुम्हाला टप्पा पडल्यानंतर काटा बदलताना पाहायला मिळाला. ही ताकद आहे सचिन शिंदे यांची. आणि 22 यार्डचे सर्वा सचिन शिंदे यांनी मला सांगितलं की KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग या खेळाडूंनी गाजवली होती. आणि अनकॅप खेळाडू आहे पहा, रुळे वैभव रुळे. म्हटलं की अगदी आपण अमोल, विवेक, जंबो सर यांची चर्चा करतो, विनायकची चर्चा करतो, परंतु सचिन शिंदे अगदी आपलं नाव या ठिकाणी ज्या पद्धतीने करतायत. KSK महाबळेश्वर मध्ये चांगली बॉलिंग केली. आज मात्र या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना. बॉल क्रमांक 4. ओ बॅटची कडा आहे का पाहणं गरजेचं. चांगला बॉल. बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर टर्न होतोय. येतोय तो डॉट बॉल. आता हा गोलंदाज बॅटिंग करणाऱ्या टीम साठी डोकेदुखी ठरला. ज्या पद्धतीनं 2 बॉल त्यानं हाताळलेत. सुरुवातीला 2 बॉल वरती 2 चौकार आले, परंतु त्यानंतर मात्र एक चांगलं कमबॅक आपल्या संघाला करून देत असताना सचिन शिंदे हा गोलंदाज पुन्हा एकदा निघाला ओव्हर द विकेट न. दरम्यानचा हा पुढचा बॉल. चांगली बॉलिंग करतायत. बॉल क्रमांक 5 असेल. हा बॉल समोरच्या दिशेने खेचलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल खाली झेल. टिपण्याची संधी. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल जाईल का, साइड स्क्रीन वरती पोहोचेल का, पाहणं गरजेचं. पंचांचा इशारा येणं बाकी असेल. धावा किती घेतल्या जात आहेत, किती धावा असतील या बॉल वरती. 3 धावा तर घेतल्यात. हा बाउंड्री, महत्वाची बाउंड्री अडवले. चांगली क्षेत्ररक्षण अगदी शेवटच्या क्षणी झालंय का. हो, इथे पंचांनी सांगितलंय की आपण टीव्ही अंपायर कडे जाऊया, परंतु त्या ठिकाणी आमची टेक्निकल टीम पाहेल आणि सांगेल. काही हरकत नाही पण चेक करायला, कारण आपल्याकडे कॉल आलाय. बाउंड्री आहे की सेफ आहे हे पाहणं गरजेचं असेल. स्पर्धा पाहताय, स्पर्धा अनुभवताय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 एक चांगली स्पर्धा.
खुल्या गटातील आयकॉन घेऊन संपन्न होत असलेली स्पर्धा KSK पटलावरची आतापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 तुम्ही पाहताय. टीव्ही अंपायरकडे कॉल आहे, सांगतील, पाहणी केली जाते. काही सेकंदामध्ये हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू की चौकार आहे की या 3 रन आहेत. सुनील सर, आपण जर पाहिलं ना, या बॉलरच्या सचिन शिंदेच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले, त्यानंतर त्यांनी 2 डॉट केले, त्यानंतर सिंगल आले. या इथे जर पाहिलं ना तर टीव्ही अंपायर आमचे सांगतात की सेफ आहे, म्हणजे 3 धावा आहेत. एकूण 7 आतापर्यंत बॉल किती झाले हे पाहणं गरजेचं असेल. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 15 धावा स्कोरबोर्डती लागतात. सुनील सर, 15 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या ओव्हरचा पुरेपूर फायदा इथून मात्र सातत्यानं उचलला जातोय. पाहूया अजूनही एक बॉल शेष या पॉवर प्लेच्या सेकंड ओव्हर मधील. पुन्हा एकदा बॉलर सचिन निघाला. यावेळीचा हा बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. ओव्हर नंबर 2चा आता खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 16 धाबा. 1 गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 16 धाबा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सुनील सर, या मॅचचा विचार केला ना, मला पुन्हा एकदा पहिली मॅच आठवते. पहा, तिकडे सुद्धा 2 षटकांमध्ये धावा चांगल्या आल्या होत्या, परंतु शेवटच्या 3 षटकांमध्ये पहिल्या मॅच मध्ये खेळ बदलला होता. आता पुन्हा एकदा जर आपण पाहिलं ना तर 10ची सरासरी आले, म्हणजेच 18 बॉल 30 धावांची गरज आहे. दोन्ही संघांसाठी समान संधी आहे. 50-50 मॅच आहे. सुनील सर, 18 बॉल मध्ये 30 करायच्या आहेत. पाहूया कशा रीतीने आता या मॅचला फिनिश केलं जाईल. अजूनही जर का आपण बघितलं तर खेळपट्टीवरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच प्रतीक अजूनही मात्र स्थिर आणि स्तब्ध आहेत. त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये. पाहूया आता नक्कीच. प्रतीक. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर एका बाजूला खुल्या गटातील आयकॉन आहेत प्रतीक कदम, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं ना तर पश्चिम महाराष्ट्र आयकॉन अर्थातच शरद कोंडाळकर बॅटिंग करतायत. परंतु त्यांच्या समोर पुन्हा एकदा वाळणे टीमनी डोकं लावलंय, डोकं चालवलंय. त्यांना माहित आहे वाळणे टीमचा ट्रम्प कार्ड, KSKचा ट्रम्प कार्ड म्हणायला काय हरकत नाही. किशोर नलावडे बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. या षटकामध्ये मॅच आर की पार, इकडे की तिकडे हे पाहायला मिळेल. किशोर नलावडे पहिला बॉल. यावेळीचा हा बॉल जर आपण बघितला तर अतिशय वेगवान हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. लेग कट करायचं होतं परंतु तिथे मात्र बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट बॉल आलेला आहे. म्हणजे आता 17 मध्ये समीकरण उरलंय. अर्थातच 30 धावा. 17 चेंडू 30 धावा. फुल टॉस बॉल. फक्त या बॉलला दिशा दिलेली आहे. फाईन लेगच्या डोक्यावरनं बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. आता 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते बीमर साठी. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं ना तर 3ऱ्या पंचांकडे मागणी केली, म्हणजे टीव्ही अंपायर या ठिकाणी पाहतील आणि तो निर्णय कळवतील की हा बीमरचा नो आहे का. परंतु किशोर नलावडेंचा विचार केला, हा बॉल अगदी शेवटच्या क्षणी त्यांच्या हातातून सटकला. हा बॉल फुलटॉस बनला. लेग साईडला ज्या पद्धतीने आपण पाहिलं शरद कोंडाळकरनी या बॉलला फक्त दिशा दिली आणि अगदी वाईडिश फाईन लेगला हा बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी. पंच निर्णय लगेचच सांगतील आमच्यापर्यंत आणि हा नो बॉल आहे, फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट. या पुढील चेंडू असणारा फ्री हिट. म्हणजेच या बॉल वरती गोलंदाजाला 5 धाबा मोजाव्या लागल्या. तब्बल 5 धाबा या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होईल. पाहूया फ्रीटचा बॉल तो कशा रीतीने हाताळतोय. शरद कोंडाळकर कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती. यावेळेला आणखीन एक पुन्हा एकदा लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला मात्र मागच्या रिझनला म्हणजे फाईन लेगला स्ट्रोक सजवला. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार येतात. अगदी महत्वाचे चौकार असतील, कारण शरद कोंडाळकर तुम्ही म्हटलं ना तर एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून वाई तालुक्यातून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा एक चांगला चौकार आला. अगदी मैदानाच्या आतमध्ये बॉल आम्ही देतोय. पाठीमागच्या दिशेने बॉल हा अगदी आपण जर पाहिलं तर खूप पाठी गेलाय. धावसंख्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते ती
25 धावा स्कोरबोर्डती लागतात. 25 रन्स, 46 धावांचा पाठलाग करत असताना म्हणजे 21 धावांची गरज असेल इथून पुढे या मॅच मध्ये. किशोर नलावडे पहिला बॉल खूप चांगला टाकला, परंतु तदनंतर या 2 बॉलचा अगदी परिपूर्ण समाचार घेतलाय. चांगले बॉल तुम्हाला हाताळावे लागतील, विकेट्स काढाव्या लागतील. प्रतीक कदम जो खुल्या गटातील क्रिकेट खेळतो तो सुद्धा अजून स्थिर आहे मैदानावरती. शरद कोंडाळकर अगदी चांगली बॅटिंग करतोय. शरद कोंडाळकर वाईचा हा खेळाडू चांगला भन्नाट फॉर्म मध्ये या वेळेला आणखीन एक 3 ऑन रो बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 3 बॉल वरती 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजावरती आता अक्षरशः शरद हा बॅटर तुटून पडला. गोलंदाजाला आता घाम फोडलाय ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. आणि कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा, सोन्याची चैन जिंकणारा हा खेळाडू शरद कोंडाळकर. वॉट अ बॅटिंग यार, सुपर बॅटिंग. आपण जर पाहिले ना तर प्रत्येक बॉल ज्या पद्धतीने येतोय त्या पद्धतीने बॅटिंग केली जाते आणि शॉर्ट पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि अगदी शरद कोंडाळकर म्हटलं ना की ज्या पद्धतीने आपण पाहिलं लेग साईड खूप चांगली खेळतात, पाठीमागे खूप चांगले खेळतात आणि त्यांना तेच बॉल टाकले जात आहेत आणि त्याचा परिपूर्ण फायदा शरद कोंडाळकर घेताना आपण पाहतोय. दरम्यानचा हा बॉल यावेळेला मात्र इथे लेट कट करायचं होतं, परंतु बॉल निघून चालला. ज्या पद्धतीने या गोलंदाजानं पहिला बॉल हाताळला तशाच प्रकारचा हा देखील बॉल आपण पाहिला. आणि जर का आपण बघितलं तर याही वेळेला बॅट्समनला आता शांत ठेवलं 3 चौकार आल्यानंतर. यावेळेला फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग पॉइंटच्या रिझन मध्ये आणि आता एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती देखील फेर बदल आपल्याला पाहायला मिळतो. रन्स आपल्याला पाहायला मिळतात 30 धावा. जवळजवळ विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज आहे वेदांत 11 या टीमला. 13 मध्ये 16 ची गरज असताना यावेळेला फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलच्या मागे फिल्डर भरपूर वेगाने धावत आले होते आणि तिथे मात्र 2 धावा आता कंप्लीट केलेल्या. 2 धावा आता पूर्ण केल्या. 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. आता समीकरण उरलंय येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 14 धाव्यांची गरज. 7च्या सरासरीनं प्रति ओव्हर आता धावा तुम्हाला काढाव्या लागतील. अगदी षटक क्रमांक 3 मध्ये परिपूर्ण समाचार घेतलाय. शरद कोंडाळकर जबरदस्त बॅटिंग, ज्या पद्धतीने विकेटच्या पाठीमागे त्यांनी 3 चौका टोकले आणि चांगली बॅटिंग केली. जर विचार केला ना तर 3 षटकांमध्ये 30 धावांची गरज होती, परंतु तो गॅप मात्र भरून काढला. या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या. किशोर नलावडे यांचं महागडे षटक म्हणावं लागेल, परंतु येणारे बॉल आहेत 12 धावा आणि 14 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाणार नाहीये ना तोपर्यंत कोणतंही बाकीत आपल्याला करता येणार नाहीये. 12 बॉल 14 धावांची गरज, हे षटक महत्वाचं असेल. षटक क्रमांक 4 महत्वाचा असेल. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक 1 स्पर्धा तुम्ही पाहताय. सन्माननीय अशोक दादा सकपाळ, एक लेजेंडरी क्रिकेटर, जावली महाबळेश्वरचे, आहिरे वानवली गावचे, आणि त्यांच्या माध्यमातून एक बिग स्पर्धा, मोठी स्पर्धा, सीझनच्या शेवटची स्पर्धा, एक मोठा धमाका स्पर्धा पाहायला मिळते. भूमिपुत्र मैदान आणि या मैदानावरती स्पर्धा अगदी सुपर डुपर हिट होताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा हा पहिला दिवस. स्पर्धेचा ग्लॅमर अक्षरशः वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतो. युट्यूबच्या साह्यानं 22 यार्ड च्या माध्यमातून सध्या लाईव्ह प्रेक्षेपण सुरू आहे. तिथे देखील आमचे काही लाडके प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या सर्वच प्रेक्षकांचं आम्ही या निहाल ग्रुप प्रेझेंट महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आता समीकरण 12 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती महत्वपूर्ण षटक हाताळत असताना गौरव आलेला. गौरव जाधव बॉलिंग मार्क वरती येत आहेत. देवडी गावचे खेळाडू आहेत आणि स्ट्राइक एंडला तुम्ही पाहताय शरद कोंडाळकर पहिला बॉल फेस करतील. 12 बॉल 14 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण षटक असेल या सामन्यामधलं. इथे तुम्हाला विकेट्स प्राप्त कराव्या लागतील, धावा कमी द्याव्या लागतील. पहिला बॉल
डान्सिंग डाऊन द विकेट ओव्हर द कव्हर. अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत त्या ठिकाणी. बॉल फेकतील तोपर्यंत धावा मात्र 2 कंप्लीट करताना दोन्ही बॅटर. बॅट्समनला माहिती आहे सिंगल डबल न देखील ही मॅच आपण जिंकू शकतो. डोक्यावरती बर्फ ठेवून आता बॅटिंग त्यांना करायची आहे. हा विचार या दोन्ही बॅट्समनने आता आपल्या माइंड मध्ये सेट केला आणि सिंगल डबल न आता धावा काढण्याचा प्रयत्न त्यांनी दाखवला. पहिलाच बॉल 2 धावा त्या बॉल वरती प्राप्त केल्या म्हणजेच आता येणाऱ्या 11 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. ओ यावेळेला देखील दिल स्कूप करण्याचा प्रयत्न झाला परंतु यावेळेला त्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग तिथे मात्र आपण बघतोय आणि आता हा डॉट बॉल. 10 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज. षटकारांच्या परिभाषेत म्हणजेच 2 षटकार तुम्हाला मारावे लागतील. यावेळीचा हा बॉल इथे मात्र वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला परंतु तिथे मात्र एक सिंगल म्हणजे चेकी रन्स आता इथून डाऊन काढलेली आहे. अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला ऑप्स्टमच्या बाहेरचा परंतु एक चिकी रन्स आले स्कोरबोर्ड मध्ये. म्हणजे इथून पुढे 11 धावांची गरज असेल या मॅच मध्ये मॅच संपवण्यासाठी. ओ हा बॉल चांगला आहे. लेग साईडला मन बनवलं होतं अगोदरच. बॉल हिट केलाय. रनआउटची संधी होती परंतु 1 रन घेण्यापासून दोन्ही बॅट्समनला तुम्ही थांबवू शकत नाहीये. पंचांनी सांगितलं ही बाईच्या रूपामध्ये रन असेल. बॅटला कोणताही स्पर्श झालेला नाहीये बॉलचा. एक सिंगल रन्स येते म्हणजे इथून पुढे 10 धावांची गरज आहे. बॉल असतील तुमच्याकडे 8 बॉल 10 धावांची गरज. पुढची मॅच आहे केतन म्हात्रे वर्सेस कृष्णा सातपुते. एक मोठी लढत तुमच्यासाठी असेल प्रेक्षकांसाठी आणि विनंती असेल केतन म्हात्रे टीम अर्थातच मातोश्री 11 संघाला की आपण लगेच क्षेत्ररक्षणाची रचना करा कारण कृष्णा सातपुते सरांना दुसरे स्पर्धा खेळण्यासाठी जायचंय तर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्याल अशी विनंती आहे तुम्हाला. इथे पॅडल स्वीप आहे पाठीमागच्या दिशेने. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. एक चांगला स्ट्रोक. रन्स मिळतील 4. काय फटका सजवला. अगदी जर का आपण बघितलं तर लो और फुल टॉस होता आणि त्या बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली. मागचा जर पट्टा आपण पाहिला तर तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक त्यांनी ठेवलेला नाहीये. बॅट्समनने हे ओळखलं आणि त्याच रिझन मध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा आपण पाहिल्या. आणखीन 4 धावा आता शरद या नावावरती जोडल्या जातात. समीकरण येणारे बॉल 7 बॉल आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 6 धावा 6 धावा 7 चेंडू. आणखीन एक चांगला बॉल. तेवढा चांगला फटका. फुटवर्कचा चांगला वापर. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. डिशुम डिशुम डिशुम. 4 रन चौकार. अगदी शेवटचा बॉल होता त्याच्यावरती अगदी ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल. त्याला फक्त पॉइंट रिजन मध्ये दिशा दिली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. येतोय तो महत्वाचा चौकार. इथून पुढे 6 बॉल आणि 2 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. वेदांत 11 संघ चांगला खेळला या संपूर्ण मॅच मध्ये. विचार केला सत्र क्रमांक 1 मध्ये सत्र क्रमांक 2 मध्ये. चला मी विनंती करतो केतन म्हात्रे सर आणि त्यांची संपूर्ण टीम सतीश सनस आपण रेडी राहा. जसा ही मॅच संपेल तसं आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. आपल्याला विनंती आहे आपण बाउंड्री लाईन वरती राहा. खेळाडू वृत्ती प्रत्येकानं या स्पर्धेमध्ये दाखवणं गरजेचं आहे आणि कारण स्पर्धा आपली आहे. आपुलकीची स्पर्धा आहे. एक मोठा प्लॅटफॉर्म आहे जो खऱ्या अर्थाने अशोकदादा सकपाळ यांनी केएसकेच्या प्लेयर साठी दिलाय. चला सामना सुरू करा. पंचांना विनंती असेल 2 धावांची गरज आहे सामना फिनिश करण्यासाठी. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जाणार नाहीये तोपर्यंत काही सांगता येणार नाही. आणि बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय खुल्या गटातील खेळाडू मंदार गुरव बॉलिंग मार्क होती सज्ज होत आहेत. शेवटचं षटक महत्वाचं षटक. 6 बॉल आणि विजयासाठी 2 धाव्यांची गरज. काय घडणार या मॅच मध्ये. पहिलाच बॉल हवेत आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन झाला बाद म्हणजे मॅच अजूनही सचिन सर संपलेली नाहीये. येणारे बॉल आता शिल्लक 5 आणि विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे. अगदी खुल्या गटातलं क्रिकेट ज्या खेळाडूंनी गाजवलंय मंदार गुरव अगदी शिवडी मुंबई जे खेळाडू आहेत आज या स्पर्धेमध्ये खेळतायत. शेवटचं षटक हाताळतायत. जिथे आशेचा एकही किरण उरलेला नाहीये
तिथे मात्र मंदार गुरव उभे आहेत. 2 धावांची गरज आहे. 5 बॉल आहेत. पहिला बॉल विकेट मिळाले. काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल पाहणं गरजेचं. 5 बॉल 2 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये आपण अनेकदा अशा प्रकारचे कारनामे पाहिलेत. 2 धावा वाचवायच्या आहेत. 5 बॉल बाकी आहेत. चला बॅट्समनना विनंती करतो, चला लगेच आपण. अजय मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एरणे गावचे खेळाडू आहेत. नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय शरद कोंडाळकर. बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय मंदार गुरव. हा कारनामा केला जाईल का पाहणं गरजेचं. 2 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची रचना कशी राहील पाहणं गरजेचं. अगदी 5 बॉल 2 धावा. मंदार गुरव बॉलिंग मार्क होती. स्ट्राईक एंडला मात्र तुम्ही पाहताय उभारता सितारा KSK अजय मोरे मॅन फ्रॉम एरणे. क्षेत्ररक्षणाची रचना जर पाहिली तर अगदी जवळ घेतलेत क्षेत्ररक्षक. 2 धावा वाचवायच्या आहेत या मॅच मध्ये. 3 मिनिट शिल्लक आहेत. आमचे विघ्नेश मडवी सर सांगतायत आम्हाला, ज्या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेने बॉल अगदी फरार होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. हा आहे विजयाचा चौकार. वेदांत 11 संघ अभिनंदन. अतिशय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि विनिंग स्ट्रोक आला. 4 धावा म्हणजे सामना जिंकलाय. एक सामना पराभूत झाले होते, परंतु हा सामना म्हणजे ही त्यांच्या अस्तित्वाची लढत होती आणि वेदांत 11 या संघाने हा सामना जिंकला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि हार्ड लक बॅड लक आपण देऊयात युनायटेड या टीमला. आणि या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली ते